केस गळती संदर्भात माझा पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आता हा दुसरा व्हिडिओ आहे. ती आपण काय करायचं आहे, आयुर्वेदात केस गळतीसाठी भरपूर प्रभावी उपाय सांगितले आहेत. त्यात बऱ्याच वनस्पतींचा उपयोग आहे. तर ही एक अशी वनस्पती आहे, ह्या वनस्पतीला आपण फुलाचा नाही, त्याच्या मुळ्याचा नाही, त्याच्या खोडाचा नाही, त्याच्या पानाचा नाही, तर ह्याच्या पारंब्याचा आपण उपयोग करायचा आहे. तर ते वनस्पती आहे वड. तर वडाच्या पारंब्या, तर वडाच्या पारंब्या ह्या पारंब्याच्या टोकाला थोड्याशा पांढरट गुलाबी गुलाबी अशा कोवळ्या कोवळ्या पारंब्या असतात. त्या पारंब्या घ्यायच्या आहेत आणि त्या पारंब्या व 10 ग्राम घ्या. आवळा पावडर 10 ग्राम घ्या. खोबरेल तेल आपलं ते 20 ग्रॅम घ्या. त्रिफळा चूर्ण 10 ग्रॅम घ्या. जास्वंदीचं फूल किंवा पानं 10 फुलं किंवा 10 पानं घ्या. या सगळ्याचं मिश्रण करायचं आहे. ते गरम करून त्याचा पावभाग कमी होईल असं ते गरम करा आणि गार होण्यासाठी ठेवा. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी अशा आपल्या पारंपरिक वनस्पती आहेत, वड, पिंपळ, लिंब, नारळ, अशोक, ह्या वृक्षांचा वापर आपल्या आयुष्यात भरपूर करून घेतलेला आहे आणि ते निरोगी राहिले. तर वड, पिंपळ, लिंब हे आपल्या घरासमोर असतातच. तर पिंपळ हा 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. या पिंपळाच्या विषयी माझा एक व्हिडिओ येतोय. लिंब, कडुलिंबाचा, त्याचाही माझा एक व्हिडिओ येतोय, तोही तुम्ही पहा. नारळ नारळ भरपूर आहेत, त्यात माझा एकांश नारळाचा एक व्हिडिओ येतोय, तो तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हे पूर्वजांनी आपल्याला दिलेली मोठी संजीवनी आहे, ह्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे. तर मित्रांनो, आपण ह्या वडाच्या पारंब्याचा वापर करून घ्या आणि तुमची केस गळती पूर्ण थांबवा. आता आपण गरम केलेलं तेल थोडंसं कोमट झालं असेल, ते कोमट झालेलं तेल आपल्या बोटांनी, हाताच्या बोटांनी केसाच्या मुळ्यांना मालिश करायचं आहे, चांगलं चोळायचं आहे. आणि काय करायचं आहे, ते चोळल्यानंतर तुम्ही हे रात्री चोळा आणि त्याला एखादं वस्त्र म्हणजे टॉवेल वगैरे बांधून डोक्याला झोपा आणि सकाळी ते धुवून टाका. ते कोणत्या पाण्याने धुवायचं त्याच्याविषयी माझा व्हिडिओ येणार आहे. तुम्ही केस कोणत्या पाण्याने धुवा, त्यात काय घालायचं, तर तो व्हिडिओ सुटून पहा. तर त्याच्यामध्ये कडुलिंब, तुळशी आणि तुमचा आवळा पावडर ह्याचा वापर करून ते पाणी गरम करून ते थंड झाल्यानंतर, कोमट झाल्यानंतर ते केस धुवून घ्यायचे आहेत. केस धुतल्यानंतर तुमचे केस असे मुलायम होतील आणि तुमची केस गळती 100% थांबेल. त्यासाठी तुम्ही खाण्यामध्ये सुद्धा आवळा, त्रिफळा ह्याचा वापर करा. जास्वंदीच्या पानाचा काढा हा एक तुम्ही घ्या. खोबरेल तेल जेवणामध्ये वापरा. खोबरेल तेल साऊथमध्ये, आपल्या साऊथ इंडियन ज्या महिला आहेत ते स्वयंपाकासाठी सुद्धा खोबरेल तेल वापरतात. त्यामुळे त्यांचे केस लांब लांब असतात, काळेभोर असतात. त्यामुळं हे ज्या काही वनस्पती आहेत ह्याचा तुम्ही खाण्यासाठी वापर करा.
त्याच्यामुळे तुमच्या पोटातील सगळे वाईट हे असतील ते केमिकल्स निघून जातील, पोट साफ होईल आणि तुमची ॲटोमॅटिक केस गळण्याची समस्या दूर होईल. हे करून पहा. ह्याला काही जास्त पैसे लागणार नाहीत. हा फुकटचाच उपाय आहे. तर मित्रांनो, हे करा आणि जर तुम्हाला फरक पडला तर कमेंट करा, लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.